शताब्दी रुग्णालय गोवंडी येथील कर्मचारी कमतरता व नवीन नियोजित रुग्णालय लवकरात लवकर सुरू करण्याबाबत समाजसेवक राजेंद्र नगाळे यांनी शताब्दी रुग्णालयाच्या बाहेर लाक्षणिक उपोषण घेतले होते। या प्रसंगी माननीय आमदार प्रकाश भाऊ फातर्पेकर, नगरसेवक अनिल पाटणकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रवींद्र पवार, दीपक सावंत, मनसे नेते राजाभाऊ चौगुले, नवीन आचार्य, सतीश वैद्य, काँग्रेस पक्षाचे लक्ष्मण कोठारी, धनाजी गायगुडे, शिवसेनेचा सुलभा पताने, उमेश करेकेरा, योगिता म्हात्रे, यूथ रिपब्लिकनचे अमित हिरवे, सामाजिक कार्यकर्ते जयप्रकाश अग्रवाल, खारदेव नगर व्यापारी मंडळ, अखिल भारतीय मराठा महासंघचे सर्व पदाधिकारी, भीमसागर सामाजिक संघटना व विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते या उपोषणास पाठिंबा देण्याकरिता उपस्थित राहिले होते। खासदार अनिलजी देसाई यांच्या उपस्थितीत शताब्दी रुग्णालयातील वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांना पत्राद्वारे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देऊन आंदोलनाची सांगता झाली। सुनील कंठे, प्रमोद केंजळे, विजय कांबळे, रवींद्र म्हात्रेसर, किशोर शिंदे, नितेश शिरसाट, नंदू जाधव यांनी आंदोलनासाठी विशेष परिश्रम घेतले। खासदार अनिल देसाई यांनी प्रशासनाला पत्राद्वारे दिलेल्या मागण्यांची त्वरित पूर्तता करावी असा इशारा दिला। शताब्दी हॉस्पिटलच्या समोर आमचे सहकारी मित्र राजू नगराळे यांनी अतिशय ज्वलंत प्रश्नाला हात घालून त्याला वाचा फोडण्यासाठी आज त्याने आंदोलन घेतलेलं आहे। हे आंदोलन त्याने सांगितल्याप्रमाणे जनहिताचं आहे, मानवतेचं आहे। त्या दृष्टिकोनातून आज आम्ही वेगळ्या पक्षात असलो तरी ह्या आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनासुद्धा पाठिंबा देत आहे। याच्या मागचं कारण असं आहे की हे शताब्दी हॉस्पिटल हे चेंबूर, शिवाजीनगर, मानपूर, गोवंडी, अणुशक्तीनगर या विभागाच्यासाठी अतिशय महत्त्वाचं हॉस्पिटल आहे। याच्यानंतर एक सायन हॉस्पिटल सोडल्यानंतर कुठलंच हॉस्पिटल नाही आहे आणि ह्या विभागामध्ये अतिशय गरीब जनता राहते, झोपडपट्टीचं प्रमाण जास्त आहे। आज अतिशय गरीब वस्तीतल्या लोकांना या शताब्दी हॉस्पिटलचा बऱ्याचशा प्रमाणात फायदा होतो, परंतु आज हा PPP ह्या धोरणाद्वारे आज जो निर्णय घेतला जातो आहे किंवा निर्णय घेत आहेत की हे प्रायव्हेटायझेशन करायचं, हे फार चुकीचं आहे। कारण राजूने सांगितल्याप्रमाणे मी नगरसेवक असताना 2007-2008 पासून या विभागात या हॉस्पिटलमध्ये सगळ्या ॲडिशनल म्युन्सिपल कमिशनर आमदारांनी भेटी दिलेल्या आहेत। आज 2007-2008 पासून आश्वासनं देत आहेत की ते आम्ही महानगरपालिकेचं अद्ययावत रुग्णालय 500 बेडचं रुग्णालय, कारण जागा भरपूर आहे, आम्ही उभं करू अशा पद्धतीचे आश्वासन देऊनसुद्धा आज एवढ्या वर्षानंतर मुंबई महानगरपालिका हे हॉस्पिटल मुंबई महानगरपालिकेतर्फे त्याचं चांगलं आधुनिकीकरण करता येत नाही आहे। तर ही अतिशय निषेधाची गोष्ट आहे। आज ही गोरगरीब जनता ही जाणार कुठे? आज मुंबई महानगरपालिका केवळ रुग्णालयासाठी म्हणजे आरोग्यासाठी आज 1000 कोटी 2000 कोटीची प्रोव्हिजन प्रत्येक बजेटमध्ये केली जाते। मग ही का नाही केलं जात? आज चेंबूर, गोवंडीच्या, अणुशक्तीनगरच्या या सर्व लोकप्रतिनिधींना, सर्व पक्षातल्या लोकप्रतिनिधींना आणि नेत्यांना माझं आव्हान आहे की या मानवतेसाठी सगळ्यांनी एकत्र होऊन लढा दिला पाहिजे। कुठल्याही परिस्थितीत हे शताब्दी हॉस्पिटलचं PPP ह्या स्वरूपात रूपांतर होता कामा नये। अदरवाईज ह्या इकडच्या जनतेला भविष्यात कोण वाली राहणार नाही आणि फार मोठी गंभीर परिस्थिती या जनतेसाठी तयार होईल। राजू नगराळेने हे जे आंदोलन घेतलं आहे त्याचं मी खरोखर अभिनंदन करतो। अतिशय ज्वलंत विचार आहे आणि ह्या आंदोलनाची दिशा आणि ह्याच्या पुढे हे जर आंदोलन तीव्र करायचं असेल तर मी आणि आमचा महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष या आंदोलनात सहभागी होऊन तुम्हाला मदत करू आणि तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, हे मी त्यांना आश्वासन देतो। धन्यवाद। अतिशय ज्वलंत विषय आहे हा, कारण एशिया खंडातील मुंबई महानगरपालिका ही उत्पन्नाच्या बाबतीत 1 नंबर उत्पन्न देणारी महानगरपालिका आहे। भारतातली ती आर्थिक राजधानी म्हणून संबोधली जाते। मात्र आज कधीही कोणती संस्था असू दे याची प्रगती होत असते। म्हणजे आत्ता एखादी गोष्ट बनवली त्याच्यापुढे आणखीन चांगली गोष्ट बनवतात, त्याच्यापुढे आणखीन चांगली गोष्ट बनवतात। मात्र एक दुर्दैवाची बाब अशी की ही मुंबई महानगरपालिकेची अधोगती होत चाललेली आहे। याला जबाबदार कोण? आज महानगरपालिकेचे जे रुग्णालय आहेत, जिथे जी लोक अतिशय ज्यांची परिस्थिती गरीब असते, ज्यांना
जेवण्यासाठी स्वतःला पैसे नसतात, त्यांना रुग्णालयात हजारो रुपये कुठे खर्च करणार, हातावरची पोटं असतात, अशा लोकांकरता मुंबई महानगरपालिका ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असते आरोग्याच्या बाबतीमध्ये. मात्र आता हेच आरोग्याच्या बाबतीमधलं जे मुंबई महानगरपालिकेचं जे धोरण आहे ते कुठेतरी बदलतं आहे. कारण हे जे हॉस्पिटल बांधलेले आहेत मुंबई महानगरपालिकेने, 4 असे मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत अद्ययावत सुविधा असणारे 4 नवीन हॉस्पिटल बांधत आहेत. हे चारीची चारी हॉस्पिटल PPP म्हणजे प्रायव्हेट पब्लिक या तत्वावर ते हॉस्पिटल इतर खाजगी जे संस्था असतील त्यांना चालवायला देणार. उद्या जर हे आपण खाजगी संस्थांना चालवायला देणार असू तर लोकांनी जायचं कुठे? खाजगी जर कोणतीही गोष्ट आली तर त्यांचं मुख्य उद्दिष्ट असतं प्रॉफिट कमवणं. जर प्रॉफिट कमवणं ह्या उद्दिष्टावर जर ही लोक सगळ्या गोष्टी करत असतील तर मग लोकांनी आता विचार केला पाहिजे की आपण कुणाला पुढे केलं आहे, कुणासाठी आपण काय करतो आहे. तुम्हाला थोड्या पैशासाठी 1,500 रुपये किंवा इतर याच्यासाठी लाईटीचे खांब असतात, त्याच्यावर लाईटिंग केलेली असते, रस्ते धुण्यासाठी पैसे घालतात. अरे बाबांनो, याच्यासाठी पैसे घालून काही फायदा नाही. हे सुशोभीकरण काही कामाचं नाही. जर लोकांच्या हृदयातच, लोकांच्या आरोग्यात जर तुम्ही नीट देखभाल केलं तर तेच चांगलं सुशोभीकरण असेल. कालच सन्माननीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसाच्या निमित्तच आम्ही खरं तर आजपासून हे आंदोलनाची ही ठिणगी आहे. आज ह्या ठिणगीचा उद्या वणवा झाल्याशिवाय राहणार नाही. कारण हा लोकांचा ज्वलंत विषय आहे. आज जरी लोकांना ह्या गोष्टीतलं काही एवढं माहिती नसेल, पण उद्या जेव्हा लोकांना हे गोष्टी समजेल तेव्हा लोक नक्कीच घराघरातून बाहेर पडतील. आज हॉस्पिटल प्रायव्हेट केलं, उद्या शाळा प्रायव्हेट करतील आणि जे लोकांचे मुख्य म्हणजे शाळा तर प्रायव्हेटच झाल्यात, अदानी आणि अंबानीला देणार, ग्राउंड प्रायव्हेट करतील. या सगळ्या गोष्टी अशा प्रायव्हेट करून उद्या SRAच्या ज्या योजना असतात त्या प्रायव्हेट यांना देतील. म्हणजे अदानी आणि अंबानी मग लोकांना एका जाळ्यात आपल्या अडकून, म्हणजे पहिले लढे ते गोरो से आणि अभी लढेंगे चोरो से, तीच गोष्ट आली परत. तर लोकांनी आता तरी जागे व्हा. स्वतःसाठी आम्ही लढा देऊ तुमच्यासाठी. हा लढा तुमच्या न्याय हक्कासाठी आहे. विधान प्रामाणिकपणे सगळ्यांनी या लढ्यासाठी उभा राहा पाठीशी. छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, फुले शाहू आणि संत गाडगे महाराज यांचे विचार घेऊन आम्ही हे सर्व करतोय. तर बाबांनो, सर्वांनी या आंदोलनात सहभागी व्हा आणि महानगरपालिकेच्या सर्व जे अधिकारी आहेत त्यांना मी एक कळवू इच्छितो की हा तुम्हाला इशारा आहे. हा उद्या इशारा तुम्हाला फार महागात पडणार आहे. कारण उद्या यांच्याच नोकऱ्या जातील, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्याच नोकऱ्या जातील. याच्यामुळे याची त्यांनी दखल घ्यावी आणि योग्य ते पाऊल उचलावं आणि हे खाजगीकरण रद्द करून जे शताब्दी हॉस्पिटलच्या मागे नवीन हॉस्पिटल बांधलं आहे ते लवकरात लवकर चालू करून इथे डॉक्टर किंवा जे इतर ज्या पोस्ट आहेत त्या लवकर भराव्या आणि रुग्णांचे हाल थांबावेत ही आमची विनंती. धन्यवाद. कुठल्या पक्षाचे लोकांनी तुम्हाला आतापर्यंत समर्थन दिलेलं आहे? बघा, मला शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय सामाजिक पक्ष आणि इतर ह्या सर्व पक्षाच्या आणि वंचित बहुजन आघाडी या सर्वांनी मला प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सपोर्ट देत आहेत आणि हा सपोर्टच माझ्यासाठी मोठा आशीर्वाद आहे. आणि आजच्या थोड्या वेळातच आणखीन काही मान्यवर लोक या आंदोलनाला आशीर्वाद देण्याकरता येणार आहेत. राजू तर नेहमीच सर्व लोकांसाठी झगडत असतो. तो पक्ष बघत नाही कोणाचा, कुठल्या पक्षाचा आहे, काँग्रेसचा, राष्ट्रवादी, शिवसेना, हे कुठलं बघत नाही कधीच. आणि तो नेहमी लोकांसाठी काम करत असतो. त्याप्रमाणे आज पण आम्ही सर्वजण इथे उपोषणला बसलो आहोत. आपले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त हे उपोषण आम्ही घेतलेलं आहे राजूने आणि त्या उपोषणासाठी आम्ही आज इथं उपस्थित आहोत, उपोषणला बसलेलो आहोत. सरकारला काय मागणी करणार आहे? सरकारला हीच मागणी करणार आहोत की आता हे रुग्णालय, शताब्दी रुग्णालय चालू आहे इथे आणि त्या रुग्णालयामध्ये आधीच पहिल्यांदापासून आम्ही आंदोलनं केलीच आहेत, पण त्या आंदोलनाचा काय उपयोग झाला नाही. आता पण त्या रुग्णालयामध्ये पूर्णच गैरसोय चाललेत. रुग्ण इथं जर आणले आम्ही, कुठला कोणाला अटॅक आला असेल, कोणाला काय असेल, तर इथून आम्हाला सायनला जावं लागतं. कोणाला लकवा मारला, एक तर माझी सासूबाईच होत्या, माझ्या सासूबाईनं पॅरलेक्स झाला
तर इथे आली तर इथे काहीच उपचार नव्हते, म्हणून मला ताबडतोब सायनला न्यावं लागलं त्यांना. मग माझ्यावरूनच मी सुरुवात करते. मग असे किती पेशंट असतात इथे आणि त्यांना त्यांची गैरसोय होत असते, नेहमीच गैरसोय होते.